हाय, मी मंजुषा फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने ड्रेस शिवणार आहोत आणि जरा वेगळ्या पद्धतीने कटिंग करून दाखवणार आहे मी तुम्हाला। तर इथं हा पुढचा आणि पाठीमागचा भाग टिक केलेला आहे। स्ट्रिपचा हा ड्रेस येणार आहे, जे वन पीस आहे ते स्ट्रिपचं येणार आहे। बाही वगैरे आपण लावणार नाहीये। बरेचसे आपले व्हिडिओ बाहींचे पण टाकून झालेले आहेत। तर मी मेजरमेंट सांगते तुम्हाला। हे 32 साईजचं माप आहे। 32 साईजचं शोल्डर, मुंडा सगळं सांगणार आहे। सर्वात आधी तर पूर्ण उंची बघूयात आपण। इथं पूर्ण उंची तयार 14 इंच घेतलेली आहे। तर 1 इंच वाढून मी 15 इंच वरती टिक केलेला आहे। शोल्डरचं माप आहे 5 इंच, तर इथं 5 इंच वरती टिक केलेला आहे। मुंडा आहे 6.5 इंच, 6.5 इंच वरती इथं टिक केलेला आहे। छातीचा चौथा भाग 8 इंच म्हणजेच 32 साईज आहे। तर साईजनुसार शोल्डर मुंड्याचे माप हे चेंज होणार आहेत। तर मी हे 32 साईजचं मेजरमेंट सांगत आहे आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपल्याकडे सर्व प्रकारचे घागरे, फ्रॉक, परकर, नऊवारी साडी, ड्रेस किंवा ब्लाऊजचे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। तर इथं 32चा चौथा भाग मी 8 इंच घेतलेला आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। शिलाई मार्जिन आपण नंतर कट करू शकतो। तसंच आपल्याला कमरेचा घेर घ्यायचा आहे। कंबर आहे 28 इंच, तर 28चा चौथा भाग 7 इंच, पाठीमागचा टक्स 1 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन। आता हे जे आहे हा पाठीमागे ही टक्स येणार आहे। पाठीमागे अगदी बारीक घेणार आहे मी, तर पाठीमागचा भाग नंतर कट करून टाकणार आहे। पण पुढचा जो टक्स आहे तो 1 इंचचा येणार आहे, तर मी इथं 1 इंच वाढवून घेतलेला आहे। आता पुढचा जो गळा आहे, पुढच्या गळ्याची उंची घेतलेली आहे मी 5.5 इंच आणि पुढच्या मुंड्याला इथून आतून आकार देऊन घेतलेला आहे। हा आहे पाठीमागचा मुंडा, हा आहे आपला पुढचा मुंडा। तर इथून आपल्याला 4 इंच वरती टिक करायचं आहे। मी इथे 4 इंच वरती टिक केलेला आहे, बरोबर 4 इंच। इथून 5.5 इंच आणि स्केलने आपल्याला क्रॉसमध्ये रेषा टिक करून घ्यायची आहे। तर इथं मी रेषा सुद्धा टिक केलेली आहे आणि नंतर हलका असा गोलाकार दिलेला आहे। तर आता आपण हा पुढचा पण आणि पाठीमागचा भाग दोघं एकत्र कट करणार आहोत आणि पाठीमागच्या भागामध्ये काय चेंजेस करायचे आपल्याला ते मी सांगणार आहे। तर आता आपण कट करून घेऊयात। पाठीमागचा मुंडा आधी मी कट करणार आहे। पुढचा जो भाग आहे तो नंतर काढून पुढचा आकार कट करणार आहे। तर इथं आपले हे दोघंही पार्ट आपले निघालेले आहेत, पाठीमागचाही भाग आणि पुढचाही भाग। तर आपण आता हा काय करू, पाठीमागचा भाग साईडला ठेवून देऊयात आणि पुढचा भाग घेऊयात। पुढच्या भागाला आपल्याला काय चेंजेस करायचे, जो मुंड्याचा शेप आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। मुंड्याचा जो शेप आहे तो गोल येणार आहे। अशा प्रकारे आपण हा मुंड्याचा शेप कट केलेला आहे। इथं आपली स्ट्रिप येणार आहे, बारीक आपण बेल्ट म्हणा किंवा पट्टी म्हणा घेणार आहोत। तर पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग कट झालेला आहे। तर पाठीमागच्या भागात आपल्याला चेंजेस करायचे आहेत। तर हा आहे पाठीमागचा भाग। तुम्ही सरळ सुद्धा कट करू शकतात किंवा थोडं कर्व घेऊन सुद्धा कट करू शकतात। तर अशा पद्धतीने तुम्ही बदल करू शकतात। तर मी तर आहे तसंच राहू देणार आहे। जेव्हा मी कटिंग करणार आहे कापडवरती तेव्हा मी कट करून घेणार आहे। तर पुढचा भाग आपला ओळखायला येईल, कारण टिक केलेला आहे आणि पुढचा भाग जरा खोल आहे। मी तुम्हाला पुन्हा एकमेकावर ठेवून दाखवते। बघा, पुढचा जो भाग आहे तो खोल आहे आणि पाठीमागचा भाग अशा पद्धतीने आहे। पाठीमागचा भागाचा तुम्ही गळा सुद्धा वाढवू शकतात, गोल घेऊ शकतात किंवा सरळ सुद्धा आपण कट करून घेऊ शकतो। तर हे दोघंही पार्ट मी वरचा भाग कट करून दाखवलेला आहे आणि खाली आपला जो घेर येणार आहे तो तुम्ही अम्ब्रेला सुद्धा घेऊ शकतात किंवा प्लेटचा सुद्धा घेऊ शकतात। तर मी आता कापडवरती कटिंग दाखवणार आहे तुम्हाला। तर हा जो पाठीमागचा भाग आहे हा मी कट करून घेणार आहे। हा जो गळा आहे इथूनच आपल्याला अगदी सरळ रेषा टिक करून घ्यायची आणि अशा पद्धतीने कट करणार आहे आणि ही स्ट्रिपची जी रेषा आहे ती आपण अशा पद्धतीने टिक करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला स्ट्रिप इथं लावायची आहे म्हणून। कारण हा जो भाग आहे हा कट होऊन जाणार आहे, म्हणून मी इथं टिक करून घेतलं की आपली स्ट्रिप तिथे येणार आहे म्हणून। तर आता आपण सरळ कट करून घेऊया। तर अशा पद्धतीने हा भाग कट झालेला आहे आपला। दुसऱ्या बाजूने आपण टिक करून घेऊ।
अशा प्रकारे. ठीक आहे. तर आता मी अस्तर घेणार आहे. माझ्याकडे कापड आहे रेड कलरचंच मी वरचा टॉप पण आणि जो घेर आहे तो पण वरचा भाग तो तसाच बसवणार आहे. तर आपल्याला हा 4 पदरी घडी करायची याची. मी 4 पदरी घडी केलेली आहे आणि वरचा भाग ठेवून डायरेक्ट कट करणार आहे आणि नंतर पाठीमागचा जो भाग आहे तो कट करणार आहे. हा जो भाग आहे हा ठेवायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. तर मी ते अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे. टिक करून घेऊया. तर 4 पदरी आहेत. दोघही पार्ट आपले इथं निघणार आहेत. दोघही भाग आपण कट करणार आहोत. इथं आपला पाठीमागचा पण इथं स्ट्रीप येणार आहे आपली. इथं आपला पाठीमागचा पण भाग निघणार आहे आणि पुढचा सुद्धा भाग निघणार आहे. आता हे आपले दोघही पार्ट निघालेले आहेत. पाठीमागचाही भाग निघाला आहे आणि पुढचाही भाग निघालेला आहे. आता आपल्याला हा भाग ठेवायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे. हा भाग नाही ठेवला तरी चालेल. डायरेक्ट आपण सरळ रेषा टिक करून घ्यायची. अशा प्रकारे टिक करून घेतलेला आहे. आता आपण कट करून घेऊयात. इथं आपली स्ट्रीप येणार आहे. इथं आपली स्ट्रीप आहे. दोघही बाजूला मी टिक करून घेते. हा आहे आपला पाठीमागचा भाग. हा आहे पुढचा पार्ट. आता आपण कापड कट करणार आहोत. कापड म्हणजे मेन कापड जे आहे ते मी कट करून घेणार आहे. हा भाग आपल्याला ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला नंतर कामात येईल तो. तर इथं आपण कापडची 4 पदरी घडी केलेली आहे. मी रियॉनचा कापड घेतलेला आहे. जो मेन कापड आहे तो रियॉनचा आहे. तर हा जो आपला पुढचा पार्ट आहे तो ठेवूनच मी कट करणार आहे. हे दोघं पार्ट आपले तयार झालेले आहेत. इथं मध्ये जॉईंट आहे. 4 पदरी होता कापड. तर हा जो जॉईंट आहे तो मी कट करून घेते. हा झाला एक पार्ट आणि दुसरा झाला खालचा पार्ट. हा बघू शकता. हा एक झाला. हा झाला पुढचा भाग आपला. ठीक आहे. हा साईडला ठेवून देऊयात आपण. आणि आता पाठीमागचा भाग ठेवून आपल्याला जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे किंवा कापड आहे ते आपल्याला कट करायचं आहे. तर हा भाग ठेवायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे कट केलेला आहे. हा झाला पाठीमागचा भाग. इथं आपले दोघही पार्ट कट झालेले आहेत. आता आपला हा जो कापड राहिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला घेर बसवायचा आहे. उंची तुमच्या चॉईसने तुम्हाला घ्यायची आहे. तर मी आता घडी करून घेते आधी. तर इथं आपण हा भाग जो मेन कापड आहे त्याची 4 पदरी घडी केलेली आहे. 4 पदरी घडी करून घेतलेली आहे.
आणि पूर्ण जो कापड आहे तो 2.5 मीटरमध्ये हा मी बनवत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय असतं की पन्ना भरपूर होता माझ्या कापडला, म्हणून 2.5 मीटरमध्ये तयार झालेला आहे. नाही तर 3.5 ते 4 मीटर कापड लागतो जर पन्ना कमी असेल तर. वरती हा पुढचा जो भाग आहे तो वरती ठेवून घेतलेला आहे आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो एक्स्ट्राचा भाग आहे हा आपल्याला इथं प्लेट्समध्ये घ्यायचा आहे, म्हणून एक्स्ट्रा ठेवलेला आहे. आणि आहे तेवढीच कापडची मी पूर्ण रुंदी घेतलेली आहे. आणि उंचीमध्ये ह्या साईडला मी थोडं कर्व आकार देऊन घेणार आहे. तर इथं हा जो एक्स्ट्राचा भाग आहे त्याच्या प्लेट्स घेऊयात आणि इथं हा वरचा पार्ट आहे. तर अशा पद्धतीने हा आपला वन पीस तयार होणार आहे स्ट्रीपवाला. तर इथं मी जवळजवळ 1.5 इंचावरती टिक करून घेते आणि 1.5 इंचावरून कर्व आकार देऊन घेते. तर अशा पद्धतीने मी कर्व आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण कट करून घेऊयात. तर अगदी हलका असा कर्व आकार दिलेला आहे मी, जास्त नाही. तर तो व्यवस्थित यावा खाली, जो दोघही हाताच्या बाजूला आहे तो कापड खाली एक्स्ट्राचा जाऊ नये म्हणून मी कर्व आकार सुद्धा कट करून घेतलेला आहे. तर इथं आपला हा जो वरचा भाग आहे तो वरती जॉईंट आहे तो मी अखंड जो आहे तो मी कट करून घेणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आकार दिलेला आहे. आता हा जो भाग आहे अखंड तो कट करून घेणार आहे मी. 2 भाग आपले निघतील. हे दोघं भाग कट केलेले आहेत आपण. तर हा आहे पाठीमागचा एक आणि एक आहे पुढचा. तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी कापडमध्ये स्ट्रीपचा वन पीस कसा कट करायचा ते आज आपण बघितलेलं आहे. तर मी याची व्यवस्थित घडी करून देणार आहे. पूर्ण ड्रेसला मी अस्तर लावणार नाहीये, अस्तर फक्त वरच्या भागालाच लावलेला आहे. तर हा जो कापड आहे हा खूप सॉफ्ट आहे. फक्त वरचा जो भाग आहे त्याला आपण इथं अस्तर लावणार आहे. हा पुढचा पार्ट आहे, हा आहे पाठीमागचा भाग. आणि स्ट्रीप सुद्धा मी कट करून घेतलेले आहे. तिथं बघू शकता तुम्ही स्ट्रीपचा सुद्धा कापड कट केलेला आहे. तर इथं स्ट्रीप जॉईन करताना कशा पद्धतीने करायची मी तुम्हाला सांगणारच आहे. तर अशा प्रकारे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने स्ट्रीपचा वन पीस कसा कट करायचा ते बघितलेलं आहे. आणि बऱ्याचशा कमेंट येतात की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पेपर पॅटर्नवरून किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कटिंग दाखवा म्हणून. तर आज मी तुमच्या कमेंटनुसार हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन हे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.